बघा, महाराष्ट्रामध्ये काँग्रेस एक मजबूत पक्ष म्हणून आत्ता उभा आहे आणि महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे. फुले शाहू आंबेडकरांचा विचाराचा खोलवर पाया रुजलेला आहे. या राज्यामध्ये बाकीच्या सारखी परिस्थिती नाही की जिथे आपण इतर राज्यातली परिस्थिती जशी आहे. मला वाटतं की या बैठकीच्या माध्यमातून एक कार्यकर्त्यांना बळ आणि शक्ती नक्की मिळणार आहे. स्वतः प्रभारी अत्यंत आमचे प्रदीर्घ असा अनुभव असलेले आहे. संघटनेमध्ये अनेक वर्ष त्यांनी काम केलेलं आहे आणि त्यांना संघटनेची बांधणी रचना ही सगळी संपूर्ण माहिती आहे. अशामुळं पक्षाला अशा विभागवार जिल्हावार बैठका ही शक्ती प्रदान करणाऱ्या ठरतील आणि येणाऱ्या निवडणुकीची तयारी सुद्धा या माध्यमातून दिसते आहे. आणि मोठ्या संख्येनं सर्व पदाधिकारी जिल्हा स्तरावरचे या बैठकीमध्ये येत आहेत. विशेष करून तरुण मंडळी मोठ्या प्रमाणात येत आहेत आणि महाराष्ट्रामध्ये हे संपूर्ण जे काही सरकार चाललेलं आहे, शिंदे फडणवीस आणि अजित पवार सरकार, या सरकार हे संविधानिक नाहीच मुळात, पण हे सरकार काही कुठल्या विचारांनी एथिक्सनी कुठल्या काही आयडिओलॉजीने आलेलं नाही, तर हे ईडीमुळे आणि सीबीआयमुळे आलेलं सरकार आहे. मजबुरीनं आलेलं सरकार आहे. या सरकारला कुठलाही असा बेस नाही. ज्यांच्यावर गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप होते त्यांनाच सोबत घेतल्यामुळे या सत्ताधाऱ्यांचे सर्व तोंड आता बंद होतील. ते दुसऱ्यावर आरोप करू शकत नाहीत, कारण यांचे हात आणि पाय अखंड भ्रष्टाचाराने बुडालेले आहे. 2019ला शरद पवारांच्यावर ईडीची नोटीस आली होती, मात्र आता चित्र बदललं. त्यावेळेस अजित दादांच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले होते. आता रोहित पवारांची चौकशी सुरू झाली आहे. नाही, असं आहे की त्यावेळेचे अश्रू कदाचित बनावट असू शकतील, कारण काही मंडळी अशी आहे राज्यात की ते सत्तेशिवाय राहू शकत नाही. जलबिना मछली असं त्यांची तळपण्यासारखी अवस्था होती. ते अनेक आहेत नेते, त्यांना कुठेही जा, त्यांना नीतिमत्ता नाही, नैतिकता नाही, त्यांना कुठला इथिक्स नाही आणि बिनबुडाचे जे काही पेंदे असतात, लोटे म्हणतो ना, लोटा ज्याला, ते कसंही हल्लं तरी कसे हालत असतात. तर त्यासाठी ते केवळ सत्तेसाठी हपापलेली ही मंडळी आहे आणि सत्ता ही यांना सर्वोच्च आहे. सत्तेच्या पलीकडं यांच्या डोक्यात विकास, जनता, लोकांच्या भावना याच्याशी काही देणं घेणं नाही आणि हे महाराष्ट्र उघड्या डोळ्यांनी बघतो आहे. त्यामुळं योग्य वेळी जनता यांना गाडल्याशिवाय राहणार नाही, आम्हाला विश्वास आहे. देवरा मध्यंतरी वाटलं की आता आम्हाला तिकीट मिळत नाही, तिकीट वाटपाच्या कामाच्या संदर्भात काही अंतिम टप्प्यामध्ये चर्चा होती, त्यामुळे त्यांच्या डोक्यात असं करायचं आलं असेल. पण मी तुम्हाला सांगतो, देवरांना 2दा संधी काँग्रेसने दिली, 2दाही ते पराभूत झाले 14 आणि 19 मध्ये, आणि देवरांना तिकडे जाऊन फार काही मिळणार नाही. आता आघाडीचा धर्म म्हणजे जिथे सिटिंग आहे ती सीट त्याच पक्षाला मिळते जनरली, असं आतापर्यंत होत आलेलं आहे. अशा वेळेस देवरांची भूमिका म्हणजे पक्षाला काही फार मोठा सेटबॅक बसणं वगैरे असं नाही. ममता बॅनर्जी आता बाहेर पडलेले आहेत, कुठे वेगळी चूळ मांडलेली आहे, एकंदर नाराजी समोर आलेली आहे. इंडिया अलायन्सची एकंदर बैठक झाली असताना अशा प्रकारचा पहिली नाही, ती माहिती आजच मिळाली. आमचे आता अनेक आमची नेते मंडळी पुन्हा ममताजींशी बोलतील आणि चर्चा करतील. खरं तर इंडिया आघाडीमध्ये ममता दिदी राहावी ही सर्व घटक पक्षाची इच्छा आहे. काही गोष्टीवरून थोड्याशा त्या स्वभाव त्यांचा आहे, स्वभावानुसार ते बोलून घेतले असतील, पण शांत झाले की ते स्वभावानं पेटल्या की मम्मी होतात आणि शांत झाल्या की ताई होतात. साहेब, मराठा आरक्षणासंदर्भात ममता दिदी या आता दिदी बनून सोबत असतील अशी आशा आपण ठेवूया. साहेब, मराठा आरक्षणाचा वादळ मुंबईमध्ये येणार आहे, त्या संदर्भात काँग्रेसची भूमिका काय राहील? नाही, मराठा समाजाची फसगत या सरकारने केली. 2014 मध्ये 19 पर्यंत अशीच फसगत झाली. जे काही आरक्षण दिलं ते न टिकणारं आरक्षण दिलं. आताही मराठ्यांना टिकाऊ आरक्षण दिलं पाहिजेत ही आमची मागणी सुरुवातीपासून होती. ते करत असताना ओबीसीच्या ताटातलं काढू नका. ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता जे काय द्यायचं असेल ते द्या, ही ओबीसी नेता म्हणून माझी सुद्धा मागणी होती आणि सरकार सुद्धा वारंवार हीच भूमिका मांडत होतं. परंतु ज्यांना तारीख देऊ शकत नाही त्याला
तुम्हाला घटनेमध्ये दुरुस्ती करावी लागेल, 50% वर आरक्षण द्यावं लागेल, 50% आतमध्ये जर उद्या 3-4 करोड मराठ्यांना आरक्षण दिलं तर कोणाचंही पोट भरणार नाही. त्यामुळे आरक्षण वाढवून जर सगळ्यांना दिलं किंवा वेगळं काही देता येईल, पण त्या संदर्भात घटना दुरुस्तीची आवश्यकता होती. सरकार त्या संदर्भात गंभीर नव्हतं, केवळ वेळ मारून नेत होतं आणि आजही ते त्याच याच्यामध्ये विचारात आहेत की या निवडणुका विधानसभेच्या लोकसभेच्या निवडणुका कुठेतरी एखादा थातुरमातून आदेश काढायचा, तोंडाला पानं पुसायची, निवडणुका मारून न्यायच्या आणि मग पुन्हा मराठ्यांना वाऱ्यावर सोडायचा, ही सरकारची भूमिका दिसते आहे. त्यामुळं हे आंदोलन सरकारला भारी पडेल असं मला वाटतं आणि उद्या जर काही चुकीचा निर्णय झाला तर मग ओबीसी सुद्धा सरकारचा विरोध करतील आणि अशा स्थितीमध्ये सरकारने सन्मानजनक दोनही समाजाला हक्क, त्यांचा न्याय, त्यांना कुठेही त्यांच्या हक्काचं हिरावलं जाणार नाही अशा पद्धतीची भूमिका स्वीकारून मराठाला न्याय द्यावा, मराठा समाजाला, अशी आमची मागणी आहे. राहिला हे मराठ्याचं आत्ताचं आंदोलन, हे आंदोलन सरकारने चुकीच्या पद्धतीने हाताळल्यामुळे, सरकारने चुकीचं आश्वासन दिल्यामुळे, सरकारने वेळकाढूपणा काढल्यामुळे हे आरक्षण मराठ्यांतला आंदोलन हे या स्टेजला आलेलं आहे आणि यातून मला वाटतं की सरकारला अडचणीचा सामना करावा लागतो. मी पत्र आजच दिलं की तुम्ही सर्वेक्षण करत असताना सर्व समाजाचं करा, केवळ मराठ्याचंच करू नका. म्हणजे सगळ्या रिलिजन्सचं करून घ्या, सर्व जनगणना करून घ्या, त्यामध्ये सर्वांची संख्याही कळेल आणि स्थितीही कळेल. हे पत्र मी त्यांना दिलेलं आहे. पण आता घाई करून 15 दिवसातच द्या. मग आतापर्यंत काय झोपले होते काय? कशासाठी हे सरकार होता? केवळ तिजोरी लुटण्याचा मग्न होते, आंदोलनं पेटवत होती, त्यावेळेस मात्र हे तिजोरी लुटत होते. तो कोण? तो त्यांचा डबल ए. तो डबल एच्या माध्यमातून अख्खा मुंबई, पुणा, ठाणे, नवी मुंबई हा परिसर त्या डबल एनी लुटून काढला ना सगळ्या टेंडरमध्ये 20% घेऊन, 20%, 25%. काही कामामध्ये तर 400 कोटीचं काम असेल रद्द केलंय, तेच काम 1200 कोटीचं केलं 4 महिन्यात. अशा पद्धतीनं हजारो टेंडर काढलेत आणि 10-10, 20-20% त्या डबल एनी घेतलेत. कोण आहे हा? कोणाच्या आशीर्वादानं मोठा झालाय? यामध्ये तुम्ही मस्तीत होतात आणि आंदोलन तिकडे मराठ्याचं पेटवत होता, त्यावेळेस मात्र वेळ काढूपणा करत होतात. त्यामुळे हे जे काही 15 दिवसाची सर्वेक्षणाची हे आहे, हे टाइमपास आहे आणि टाइमपासमध्ये सरकारला याचं प्रायश्चित्त भोगावं लागेल. सर, राम एकवचनी होता म्हणत असताना आता 70,000 कोटीचा घोटाळा ते कुठे गेलं या संदर्भात देखील आता शंका उपस्थित केली होती. नाही, मला योगींनी फार चांगली भूमिका मांडली की रामाला राम हे जर समजायचं असेल किंवा रामराज्य आणायचं असेल तर अहंकारी वृत्ती सोडली पाहिजे. जो अहंकार ठासून भरला आहे तो सोडला पाहिजे आणि त्यातून त्यांनी अनेक गोष्टी मांडल्या. ते तर असंही म्हटलं यापूर्वी पुढे की वारंवार राम ज्या वेशात वावरलेत, पण आता अलीकडे भलतेचं वेश धारण करणं सुरू झालेलं आहे. तर ते एकूण रामाला समजायचं असेल किंवा रामराज्य आणायचं असेल तर तुम्ही पहिल्यांदा महिलावरील अत्याचार आता वाढलेत, ते जर थांबलेत, महिलांची इब्रत जी चव्हाट्यावर मांडली जात आहे ती थांबली, मणिपूरसारख्या घटना आहेत आणि पाठिंबा देणं एकीकडे, आयटी सेलचे सगळी मंडळी, आयटी सेलचे 3 प्रमुख यूपीमध्ये एका महाविद्यालयीन तरुणीवर बलात्कार करतात सामूहिक आणि ते 2 महिने कारवाई होत नाही आणि ते प्रचारात फिरत असतात भाजपच्या. ते भाजप आयटी सेलचे आहेत. हे रामराज्य काय? बेरोजगारांना न्याय मिळत नाही, त्यांचा रोजगार हिरावला जातोय, रोजगारासाठी भटकंती सुरू आहे. हे रामराज्य. शेतकरी आत्महत्या करतो, हे रामराज्य आहे काय? रामराज्य कोणाला म्हणायचं? उघड्या डोळ्यांनी महिलांना विवस्त्र करून धिनं काढली जाते, हे रामराज्य आहे काय? प्रभू रामचंद्र आणि रावणाची तुलना करत असताना प्रभू रामचंद्र हे केवळ मर्यादित पुरुषोत्तम आहे असं नव्हे. प्रभू रामचंद्र हे रावणचा मीपणा होता आणि प्रभू रामचंद्राचा आम्हीपणा होता, म्हणजे आम्ही. आणि दुसरी गोष्ट की प्रभू रामचंद्र हे सत्यवचनी होते आणि रावण हे दुराचारी होते. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की मंदोदरीसारखी सुंदर बायको असताना परस्त्रीवर त्यांनी लक्ष घातलं, पण मंदोदरीला मात्र परस्त्री असूनही तिच्या
ती भेटायला रावणाचा वध झाल्यानंतर भेटायला आल्यानंतर तिच्या परछायेनी म्हणजे सावलीनी ती ओळखून राम आदरानं उभे झाले. हा परिस्थितीचा संदर्भातला असलेला सन्मान रामामध्ये होता. म्हणून राम हा हे जे विचार आहे किंवा राम ही संस्कृती आहे, राम एक संस्कार आहे, राम हा एक खरं तर असं म्हणता येईल की माणुसकी आणि मानवतेचा धर्म आहे राम म्हणजे. पण हे अधर्माच्या ज्या गोष्टी चालल्या आहेत रामाच्या नावाने याचा बंदोबस्त जनता नक्की करेल. तर तुम्ही जशा महिला म्हटल्यात राष्ट्रपती मुर्मूंना देखील आमंत्रण. मी बोललोय ते एकीकडे महिलांचा आणि त्यांना तर राष्ट्रपती भवनाला उद्घाटनाला बोलवलंच नाही, त्याही पलीकडे जाऊन त्यांनी म्हणजे राम मंदिराच्या उद्घाटनाला बोलायचं नाही. म्हणजे आदिवासी काय हिंदू संस्कृती मानत नाही, त्या हिंदू नाहीत. सर्वोच्च पदावर बसवायचा आणि त्या पदाची अवहेलना करायची किंवा पदाचा अपमान करायचा. कोविंदच्या संदर्भात तसंच झालं. त्यांना आम्ही दलितांना राष्ट्रपती बनवलं म्हटलं आणि मंदिरात प्रवेश नाकारला. हे कुठला न्याय आहे? तुम्हाला माहित असेल अक्षरधामच्या मंदिराच्या उद्घाटनाच्या वेळेस मनमोहन सिंग साहेबांनी राष्ट्रपतींना घेऊन लालकृष्ण अडवाणींना घेऊन त्या मंदिराचं लोकार्पण उद्घाटन केलेलं हे सगळ्यांनी पाहिलं आहे, अख्ख्या देशाने जगाने पाहिलं आहे. ही कुठली ही अशी प्रवृत्ती असता आमच्या देशामध्ये हे संस्कार असताना असंस्कारीपणा जो काही चाललेला आहे त्याला देश नक्की उत्तर देईल. असं म्हणतात ना 4 दिन काय ते 4 दिवस सासूचे आणि 4 दिवस सुनेचे. तर हे आता सध्या सासूचे दिवस चालले आहेत, उद्या सोन्याचे दिवस येतील. रामराम जे चाललंय तर शेवट कसं असतं, माणसाचं अधपतन असताना रामराम म्हणतो. एक गाणं आहे, तुम्हाला कदाचित आठवलं नसेल की आम्ही जातो म्हणजे शेवटचं हे आता चालत आहेत. हे आता पंतप्रधान शेवटचा निरोप समारंभ घेत आहेत. आता आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. आजवर होतो तुमचे गावी, आता कृपा असू द्यावी. आता नाही येणे जाणे, तुमचे आमचे संपले बोलणे. आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. बस. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.